गोकुळ सोबत गोकुल। पन्हाळा तालुक्यातील बहिरेवाडी येथे मोबाईल शॉपीसमोर जिवंत घोरपड विक्रीसाठी घेऊन आलेला बहिरेवाडीतील दिगंबर सिद्धराम रोहिणे, प्रकाश श्रीपती बत्ते व केदार वसंत भोसले या तिघांना पन्हाळा वन अधिकाऱ्यांच्या पथकाने ताब्यात घेतले। त्यांनी विक्रीसाठी आणलेले जिवंत घोरपड जप्त करून त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे। पन्हाळा वन परिक्षेत्रातील बहिरेवाडी इथं जिवंत घोरपड विक्रीसाठी आणणार असल्याची माहिती सूत्रांकडून पन्हाळा वन विभागाला मिळाली होती। या माहितीवरून परिक्षेत्र वन अधिकाऱ्यांनी पथकासह बहिरेवाडी येथे छापा टाकला। या दरम्यान वारणा मोबाईल शॉपीसमोर दिगंबर रोहिणे, प्रकाश बत्ते व केदार भोसले हे दुधाच्या किटलीमध्ये जिवंत घोरपड घेऊन बसल्याचं आढळून आलं। या तिघांवर वन्यजीव अधिनियम 1972 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलाय। ही कारवाई कोल्हापूर उपवनसंरक्षण गुरुप्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे। ही कारवाई उपवनसंरक्षण आदिती भारद्वाज, सहाय्यक वनसंरक्षण कमलेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पन्हाळा वन क्षेत्रपाल अनिल मोहिते, वनरक्षक अमर माने, वनपाल सागर पटकारे, वन्यजीव संरक्षण पथक पन्हाळा कर्मचाऱ्यांनी केली आहे। लाईव्ह मराठीसाठी पन्हाळाहून सचिन वरेकर।